नमस्कार मित्रांनो, श्री गुरुभक्त या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण अन्नपूर्णा मातेची व्रतकथा जाणून घेणार आहोत. काशीनगरीत धनंजय नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याच्या बायकोचे नाव होते सुलक्षणा. त्यांच्या घरात 18 विश्वे दारिद्र्य होते. एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजयला वाईट वाटले व त्याने श्री शंकरांची तपश्चर्या करावयास सुरुवात केली. 3 दिवस झाल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले. त्याला त्याचा अर्थ कळला नाही, म्हणून त्याने पुन्हा तपश्चर्येला सुरुवात केली. तेव्हा रात्री शंकरांनी त्याला दृष्टांत दिला. मुला, तू पूर्व दिशेला जा, तुझे मनोरथ पूर्ण होईल. दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला. बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो एका सरोवराजवळ पोहोचला. तेथे हजारो सुंदर अप्सरा व्रत करीत असलेल्या त्याला दिसल्या. त्याने त्यांना पाहून विचारले, हे तुम्ही कसले व्रत करीत आहात? अप्सरा म्हणाल्या, आम्ही अन्नपूर्ण मातेचे व्रत करीत आहोत. हे व्रत कोणीही करू शकतो. 21 दिवसांसाठी 21 गाठी असलेला दोरा घ्यावा. 21 दिवस उपवास करावा. ते जमणार नसेल तर 1 दिवस तरी उपवास करावा. हे सुद्धा जमणार नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा. उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे, दिवा तेवत ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्ष ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये. चुकीने अन्नग्रहण झाल्यास परत दुसऱ्या दिवशी उपवास करावा. व्रत करावयाच्या दिवशी रागावू नये, खोटे बोलू नये. हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी येते, लुळ्याला पाय येतात, निर्धन व्यक्तीला धन मिळते, अपुत्रिकाल पुत्र होतो. जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते. जी जी इच्छा धरून व्रत केले असेल ती ती इच्छा पूर्ण होते. ब्राह्मण म्हणाला, बाई, मला खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही, विद्येचे नाव नाही. मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे. आपण मला व्रताचे सूत द्याल का? अप्सरा म्हणाल्या, देऊ, पण तू त्याचा अपमान करता कामा नये, त्याची हेळसांड करता कामा नये. ब्राह्मणाने ते मान्य केले. मग अप्सरा म्हणाल्या, हे घे ते पवित्र सूत. धनंजयाने व्रत घेतले. ते पूर्ण झाल्यावर सरोवरातून 21 पायऱ्या असलेली सोन्याची शिडी वर आली. धनंजय शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला माता अन्नपूर्णेचे मंदिर दिसले. सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा माता बसली होती आणि श्री शंकर हात जोडून याचक वृत्तीने तिच्यासमोर उभे होते. किन्नरी देवीवर छत्रचामरे ढाळीत होत्या. यक्ष स्त्रिया सशस्त्र पहारा करीत होत्या. ते पाहून आश्चर्यचकित झालेल्या धनंजयाने पुढे होऊन अन्नपूर्णा मातेचे चरण धरले. देवी हसून म्हणाली, वत्सा धनंजया, तू माझे व्रत केले आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू सुखी होशील. सारे जग तुझी वाहवाह करेल. तुला काहीही कमी पडणार नाही. देवीने आपला वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला. त्याबरोबर विद्यादेवी धनंजयाच्या जिभेवर नाचू लागली. त्याला अत्यानंद झाला. त्यामुळे त्याला मूर्छा आली. शुद्धीवर आल्यावर आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले.
तो घरी गेला व त्याने सर्व हकीकत बायकोला सांगितली. मातेच्या आशीर्वादाने संपत्ती भरभरून त्याच्या घरी येऊ लागली. त्याचे दुःख, दारिद्र्य दूर झाले. मान सन्मान वाढला. नातेवाईक मान देऊ लागले. पुढे मुलं होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले. तो वेगळे घर बांधून राहू लागला. एके दिवशी त्याची प्रथम पत्नी सुलक्षणा त्याला म्हणाली, महाराज, माझे आपल्यापाशी एकच मागणे आहे. आपणाला हे सुख व वैभव माता अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे. तरी आपण तिचे व्रत सोडू नये. तिचे बोलणे धनंजयाला पटले. तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला. त्याच्या दुसऱ्या बायकोला ही गोष्ट माहीत नव्हती. 1-2 असे करता करता 18 दिवस होऊन गेल्यावर तिला ही गोष्ट समजली. ती रागाने लाल झाली व तिने धनंजयाला धरून घरी आणले. व्रताचे अजून 3 दिवस बाकी होते. या बायकोने तो झोपला असता व्रताचा दोरा तोडून जाळून टाकला. अजून व्रताचे 3 दिवस बाकी होते. झाले. देवी अन्नपूर्णेचा कोप झाला. धनंजयाचे घर सामाना सुमाना सकट जळून गेले. सुलक्षणाला समजले की देवीच्या कोपामुळे हे झाले आहे. तिने धनंजयाला आपल्या घरी बोलाविले. सवत मात्र माहेरी निघून गेली. सुलक्षणेच्या सांगण्यावरून धनंजयाने परत देवी अन्नपूर्णेचे व्रत सरोवराच्या काठी पूर्ण केले. सरोवरातून परत शिडीवर आली. हा शिडीवरून खाली गेला. देवीचे दूत त्याला मारावयास धावून आले. मात्र अन्नपूर्णा देवीने त्यांना थांबवले व सांगितले की तो ब्राह्मण आहे, अवध्य आहे, त्याने माझे व्रत केले आहे. नंतर देवी धनंजयाला म्हणाली, मला सर्व माहीत आहे. त्याला एक सोन्याची मूर्ती देऊन सांगितले. ती मूर्ती अन्नपूर्णा मातेचीच होती. रोज हिची पूजा करीत जा. तू परत सुखी होशील. तुला माझा आशीर्वाद आहे. तुझी पहिली पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावे सेवा केली आहे, व्रत केले आहे. तिला सर्व गुण संपन्न असा पुत्र होईल. प्रसन्न अंतकरणाने धनंजय घरी परतला. तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णा मातेची पूजा करू लागला. पुढे काही महिन्यांनी सुलक्षणेला मुलगा झाला. सारे गावकरी आश्चर्यचकित झाले. धनंजय त्यांना म्हणाला, बाबांनो, मी अन्नपूर्णा मातेचे व्रत केले. त्याने देवी प्रसन्न झाली. तिच्या आशीर्वादाने मला आजचे वैभव, मान सन्मान आणि पुत्रलाभ झाला. ते ऐकून त्या गावातील श्रीमंत शेठजीने देवीचे व्रत केले. त्यालाही देवीच्या कृपेने पुत्रलाभ झाला. त्याने देवी अन्नपूर्णा मातेचे मंदिर बांधले. त्या मंदिरात देवीची स्थापना करून धनंजयाला त्या देवळाचा पुजारी म्हणून नेमले. आता धनंजय सुलक्षणा व मुलासह तेथेच राहू लागले. त्याला पुष्कळ धनदौलत मिळाली. इकडे धनंजयाच्या दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला. सर्व घरदार चोरांनी लुटून नेले. सवतीच्या अन्न दशेची हकीकत सुलक्षणेच्या कानावर पडली. तिने घरी आणून नाहूमाकू घालून नवीन कपडे दिले आणि आपल्या जवळच ठेवून घेतले. अन्नपूर्णा मातेच्या कृपाप्रसादाने धनंजय, सुलक्षणा, त्यांचा मुलगा यांना जसे धन दौलत, सुख, समाधान मिळाले तसेच तुम्हा मिळो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण होत.
ओम अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरा प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थ भिक्षां देहि च पार्वती।